कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेचा शाखाधिकारी तानाजी पोवार याच्यासह मुकेश विलास पाटील, शिवाजी शहाजी पाटील, मीनाक्षी भगवान कांबळे, शरीफ मुंतीन मुल्ला या 5 जणांनी तब्बल 3,22,00,000 रुपयांचा अपहार केल्याचं उघडकीला आलंय। चेक आणि पे स्लिपवर खातेदारांच्या बोगस सह्या करून आणि खातेदारांच्या नावानं बोगस खाती उघडून वापरात नसलेल्या खात्यांमधील परस्पर रक्कमा काढण्यासह बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांचे युजर ID पासवर्ड वापरत 15 जुलै 2021 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीत हा अपहार करण्यात आल्याचं बँकेच्या तपासणीत उघडकीला आलंय। बँकेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब बेलवळेकर यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करत 4घांना अटक केली आहे। शाखाधिकारी तानाजी पोवार अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। अटक केलेल्या 4 संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।